चला हो पंढरी जाऊ माझ्या जीवन कामारू चला हो पंढरी जाऊ माझ्या जीवन कामारू दिवाळीचा करूया दिवाळीचा करूया संत पंढरी त्यामुळे रावणामध्ये झालेलं ते सुंदर कीर्तन, ज्या रावणाने आषाढीची वारी संपली आणि आता 4 महिने पांडुरंग दिसणार नाही म्हणून ज्या रावणाने चोखोबाचं कीर्तन ऐकलंय, काल्याचं कीर्तन करावं ना तर चोखोबानी, त्या चोखोबाच्या म्हटल्याबरोबर मृदुंगाला राहावं ना तर आमच्या निवृत्ती दादानी, मागे झांज घेऊन उभी राहावी ना तर नामदेवांनी, आणि लाही भरवावी ना तर ज्ञानराज माऊलींनी. असं ज्या चोखोबांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. संतांनी खऱ्या अर्थाने एकात्मता साधली आणि आम्ही मोडली. आम्ही मोडायचा प्रयत्न करतोय, ते साधायचा प्रयत्न त्यांनी केला. ज्ञानराज माऊली पंढरपुरात जेव्हा पहिल्यांदा गेली ना, नामदेव महाराजांनी पंढरपुरामध्ये स्नेहपूजन घातलं होतं. स्नेहपूजन म्हणजे अख्खं पंढरपूर जेव्हा बसलं होतं रावणामध्ये, चंद्रभागेच्या काठावरती अख्खं पंढरपूर जेव्हा बसलं होतं. आणि सगळी संत मंडळी म्हणजे नामदेव महाराज, ज्ञानराज माऊली, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्ती दादा वगैरे त्यामध्ये ज्ञानदादांच्या मांडीला मांडी लावून बसलेले चोखोबा आहेत. चोखोबा बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून जेवायला. तुम्ही कशाला टिमक्या वाजवताय? आपण भेद निर्माण करतोय. संतांमध्ये हा भेद नव्हता, लक्षात ठेवा. भेद नव्हता. आम्ही भेद जन्माला लागला. आम्ही आता भेद मिटवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो, बडोद्याला मी कीर्तन महोत्सव घेतला होता 13 दिवस. त्याच्यामध्ये जातीनिहाय कीर्तन महोत्सव घेतला. नावच त्याचं जातीनिहाय. 18 पगड जातीच्या प्रत्येक जातीमध्ये भगवान पंढरीनाथांनी स्वतःने दाखवलंय की माझ्या ठिकाणी कोणीही उच्च नाही आणि कोणीही नीच नाही. हे भगवंताने दाखवलंय. त्यामुळे आम्ही या सगळ्या लोकांच्या मधल्याच पांडुरंग दाखवण्यासाठी या सगळ्या लोकांना कीर्तनाचं निमंत्रण दिलंय. त्यांच्या हस्तेच कीर्तनकाराचा सत्कार केलाय. पण तुम्हाला सांगतो, महार समाजामध्ये आम्ही जेव्हा गेलो ना, अरे महार समाजामध्ये महार शब्द उच्चारायचा म्हणजे लाज वाटायला लागली. म्हणजे ती शिवी वाटते, शिवी वाटते त्यांना. ज्या खऱ्या अर्थाने महार हा शब्द भगवान पंढरीनाथांनी स्वीकारलेला आहे. भगवंताच्या विष्णू सहस्त्रनामातली एक नाव आहे महार. हे नाव आहे भगवंताचं.
म्हणजे ते माझं नाव आहे असं भगवंतांनी स्वीकारलंय. विचार करा केवढा मोठापण दिलाय त्यांना, त्यांनी केवढं मोठंपण दिलंय. पण दुर्दैवाने हा समाज आमच्या चोखोबांनाच विसरलाय. खऱ्या अर्थाने या समाजाला जर उत्क्रांती कोणी दिली असेल तर आमच्या चोखोबांनी दिलेली, आणि त्या चोखोबांनाच विसरले आणि महात्मा पुरुषांची पूजा करत बसले. त्यांची पूजा करू नये असं आमचं म्हणणं नाही, आमचेही ते महापुरुषच आहेत. पण ज्यांच्यामुळे तुमच्या समाजाला मोठेपण आलं त्यांना पहिलं पुजलं पाहिजे ना, ते महत्वाचे ना. दुर्दैवाने हे माहितीच नाही त्यांना, अशी अवस्था. अशा रावणामध्ये काल्याचं कीर्तन व्हावं आणि भगवान पंढरीनाथाचं दर्शन घ्यायला सगळ्यांनी यावं. पांडुरंगासमोर येत आहे, 4 महिने दिशाने डोळे उघडून येत आहेत. आजही आमचा वारकरी अत्यंत आसुसलेल्या नजरेने पंढरपुरात जातो. हा म्हटलं आळंदीपासून पंढरपुरापर्यंत बिचारा जातो तंगडतोड करत आणि पांडुरंगाला कुठे बघतो, चंद्रभागे स्नान करतो आणि पांडुरंगाच्या देवळाकडे बघतो, कळसाचं दर्शन घेतो आणि घरी येतो. तो देवळात जातच नाही. त्याच्यासाठी पांडुरंग तेव्हा कळसातून बसलेला असतो, तो देवळात नसतोच. खऱ्या वारकऱ्यासाठी, ओरिजिनल वारकऱ्यासाठी ओळखायचा कसा? वारीमध्ये मधनं जातो ना तो ओरिजिनल वारकरी, आणि कडेने जातो ना तो आर्टिफिशियल वारकरी. म्हणजे आमच्या पुण्या मुंबईकडची लोक ना, डॉक्टरने सांगितलंय की तब्येत जरा कमी व्हायला पाहिजे आणि वजन जरा कमी केलं पाहिजे, म्हणून यांना आम्ही ठरवले की आळंदी पंढरपूर ना चालत वारी करायची. तुम्हाला सांगतो, वजन कमी करण्यासाठी वारीला जातात आणि दीडपट वाढवून येतात. पण रस्त्यात इतकी लोक खायला देतात ना, बाप रे बाप, हे सगळे कडेनेच चाललेले असतात. नाही कसं म्हणायचं ना, लोकांच्या भावनांचा आदर केलाच पाहिजे एवढ्या बाबतीत. बंद चालतं लक्षात. त्यामुळे भगवान पंढरीनाथाचं दर्शन घेतलंय. समाजाला सोडून सांगलीलांद्रावम आणि जगन्निहितपाणिं मंडलं मंडलाय तरुणतुलसीमाला कंधरं कंजलेतं आणि सदयकमलहासं चिंतया पण सगळेच वारकरी काही घरी जात नाहीत, सगळेच घरी जात नाहीत. काही वारकरी थांबतात का? एक तर त्या पांडुरंगाचं निवांत दर्शन घ्यायला, आणि दुसरं कारण असं आहे की पंढरपुरामध्ये याच पांडुरंगाचा पुढच्या महिन्यामध्ये लगेच उत्सव येतो. याच पांडुरंगाचा पुढच्या महिन्यात उत्सव ना. पांडुरंग म्हणजे दुसरा कोण? द्वारकेची मूर्त आदिती माती लाडका तो हरी यशोदेचा आणि भगवान पंढरपुरातला पंढरीनाथ म्हणून राहिला ना. त्यामुळे त्याच भगवान कृष्णांचा उत्सव पंढरपुरामध्ये आषाढीच्या नंतरच्या महिन्यामध्येच. आषाढीच्या नंतरचा महिना म्हणजे चालू महिना आहे ना. हसरा नाचरा जरा साला जरा आणि सुंदर साजिरा श्रावण आला. हे गाणाऱ्या सगळे आमच्या जोगळेकरच आहेत, त्यामुळे काही मला काही म्हणणार नाही. पद्मजा फेडाणी म्हणजे जोगळेकर, त्याही जोगळेकरच. त्यांनी सुंदर गायले, त्यांच्या आवाजात ऐका. तो श्रावण महिना, आणि श्रावण महिन्याचं वर्णन फार सुंदर आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे क्षणात येते सरसर आणि क्षणात फिरून बंद पडे. असा श्रावण महिना आहे ना. म्हटलं त्या श्रावण महिन्यात उपासना जर माणसाला एक नवीन चालू करायची असेल, साधना जर नवीन सुरू करायची असेल ना, तर त्यांनी श्रावण महिना निवडावा असं सांगितलं. का? हार दुबा फुलं मुबलक, नदीला खळखळून पाणी. मी हे तेव्हाच सांगतो, नदीला खळखळून पाणी, हिरवगार सगळी सृष्टी, पावसाची अशी मंद सर येते, एकदम उजाडत आहे.
भगवान सूर्यनारायणाचा ढगाच्या आत लपलेला दिसतो आहे, पक्ष्यांचा सुंदर गुंजारा ऐकू येतो आहे आणि मध्ये एखादा असं सुंदर इंद्रधनुष्य दिसत आहे. फुलांनी असा सुंदर म्हणजे सजलेला भगवंत मन प्रसन्न असतं. उपासना चालू करण्यासाठी मन प्रसन्न असावं लागतं, अन्यथा म्हटलं की उपासना फळत नाही. आणि हा महिना मन प्रसन्न ठेवणारा आहे. तेव्हा भगवान गोपाळ कृष्णाने हा महिना निवडावा जन्माला येण्यासाठी. भगवंताची स्थितीच अशी आहे का, अरे तो आनंद आहे. भगवान कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे आनंद. महाराज म्हटले कृष्णाची स्थिती आहे दधी मधुरम मधु मधुरम द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव. महाराज म्हणले कृष्ण कसा आहे, तसं दधी मधुरम, दधी कसे मधुर आहे. मधु मधुरम म्हटलं आपण मध खातो तो कसा आहे मधुरम. द्राक्षा मधुरा, आता म्हटलं द्राक्षा मधुरा सीतापि मधुरैव. म्हटलं सगळं मधुर असते. मधुरा नाथस्थ नामय गीतम, भगवंताचं नामही मधुर आहे. म्हणून आदरम मधुरम, गमनम मधुरम, दृष्टम मधुरम, सृष्टम मधुरम, गीतम मधुरम, पेयम मधुरम, चौर्यम मधुरम. अरे सगळं मधुरच. म्हणजे भगवंताने आमच्याकडे चोरी करावी म्हणून गोपिकांची वेटिंग लिस्ट आहे. आज आमच्याकडे बघा वेटिंग लिस्ट वरती आहे, आमच्याकडे चोरी करायला आहे. आपल्याकडे अशी आहे वेटिंग लिस्ट. भगवंताकडे वेटिंग लिस्ट आहे चोरी करण्याची. असं ज्या भगवंताचं कृत्य आहे. मला सांगा तर भगवान गोपाळ कृष्णाने हा महिना निवडा आणि बुवांची स्वारी तिथं असणाऱ्या सगळ्या बालकांना सांगली नक्की यायचं. हा म्हटलं कृष्णाष्टमीला गोपाळ कृष्णांचा जन्म आहे. प्रतिपदेला उत्सव चालू, म्हणजे मध्य प्रतिपदेला उत्सव चालू, अष्टमीला जन्म, नवमीला पारण आणि दशमीला महत्वाचा कार्यक्रम 13 तारखेला आहे. महत्वाचा कार्यक्रम. मला बरीच लोक म्हटली बुवा तुम्ही लक्षात ठेवा 13. म्हटलं 13 आकडा लक्षात ठेवा. म्हटलं का 13 आकडा लक्षात ठेवा, 15 तारखेपासून 12 तारखेपर्यंत जे चेहरे दिसले नाही ते 13 तुम्हाला दिसते. त्यामुळे 13 तारीख लक्षात ठेवा बुवा. हा एक आनंद वेगळा आहे ना. मी दररोज सगळे चेहरे लक्षात ठेवतो तरी विसरतोच आहे, पण तरी प्रयत्न करतोय. तो महत्वाचा कार्यक्रम म्हणजे समारंभ. सगळ्यांना आमंत्रण. आपल्या पंढरपूरच्या घराघरात जो कोणी निमंत्रण दिलं घराघराचं. आणि चरित्र आहे ना गेल्या 100 वर्षात जास्त माणसं नाही, आत्ताचं चरित्र. म्हणजे अगदी जयंती काळाचे खाई वगैरे असलं चरित्र आत्ताच. हा सूर्य आणि हा जय असंच. तुम्हाला सांगतो 100 वर्षापूर्वीपर्यंतची स्थिती अशी आहे की पंढरपुरामध्ये ही इलेक्ट्रिसिटी नाही. इलेक्ट्रिसिटी त्यामुळे चिमण्या, तुम्हाला माहिती चिमण्या बत्त्या, रॉकेलचे दिवे. त्यामुळे रॉकेलच्या दिव्यावरती घरं चालायची. त्यामुळे अंधार पडायच्या अगोदर जेवण करून घ्यायचं. कारण हा महिना आहे ना तो दमट हवामानाचा. त्यामुळे त्यावर फारशा वगैरे नव्हत्या, चोपलेल्या जमिनी होत्या. चोपलेल्या जमिनी. आणि चोपलेल्या जमिनींना रात्रीच्या वेळेला ओल येते. ओल आली की म्हटलं सरपटणारे प्राणी त्याच्यातनं जन्माला येतात. त्यामुळे सरपटणारे प्राणी येत असल्यामुळे अंधार पडायच्या आधीच लोक जेवण करून घ्यायची. आता हा नियम फक्त आमच्या गुजराती लोकांनीच पाळलेला आहे. गुजराती लोक फक्त सूर्यास्ताच्या अगोदर जेवतात, ते सुद्धा मागचे, आजचे नाहीत, मागचे की सूर्यास्ताच्या अगोदर जेवतात. त्यांनी पाळला हा नियम. आमच्याकडे ऑलरेडी होता, आता आम्ही तो विसरतो. दिन को आराम करो, रात को खाओ पिओ. आता आमचा नियम बदलला. परिणाम बुवाने सगळ्यांना निमंत्रण द्यावं. आणि इलेक्ट्रिसिटी नसल्या कारणाने एंटरटेनमेंटचं टीव्ही वगैरे हे साधनच नाही. त्यामुळे लोकांचे एंटरटेनमेंट म्हणजे फक्त एकच, ते म्हणजे कीर्तन, प्रवचन, पुराण. आजही तुम्ही जर आमच्या विदर्भ प्रांताला जर आलात, मराठवाडा प्रांत, विदर्भ प्रांत, खानदेश प्रांत इकडे जर आलात ना, तर कीर्तनाला तुम्हाला 10,000, 15,000 हजार माणूस कीर्तनाला सापडतो. आजही 15,000 हजार माणूस कीर्तनाला तिथं असतो. त्यामुळे कीर्तनकारांचं नैराश्य घालवलं जातं तिथं. सामान्यातल्या सामान्य कीर्तनकाराला सुद्धा डोक्यावरनं पाणी 5,000 ते 7,000 माणूस असतो.
एवढा माणूस आहे कीर्तनाला. तो प्रतिपदेला अख्खा पंढरपूर कीर्तनाला तेव्हा आणि मंदिरामध्ये सुंदर भगवान गोपालकृष्ण नटवलेला आहे. पांढरे शुभ्र गोपालकृष्णांचं दर्शन आहे. पांढरा शुभ्र गोपालकृष्ण दिसतोय. सिरपरधर पिसगिरीधर धनवर घन शबिमुख परशावळी धरत आहे. केसर तिलक बाल रविससी आंख पर ग्रह बोल कान पर मुराद लुचत है. कोमल अंगुलित गोवन के पीठ पर मधुर मुरली धुन श्यामजी करत है. मिठी मिठी बात करो तुई तुई नाच करे चित्तचोर घन नीला आनंद पखरी है. त्रिभुवन ऐसी छवि हुई ऐसी नहीं सुनी. अरे श्यामजी की लीला न्यारी अनूप अमित है. भगवान गोपालकृष्ण आहे. कसा आहे म्हटलं सिरपरधर पिस. तुमच्या इकडच्या भाषेला हे सांगायची गरज नाही. त्यामुळे त्या शब्दांचे सगळे अर्थ तुम्हाला कळलेले आहेत. आणि 8 वाजाच्या चरित्र संपवायचं असल्यामुळे मला त्याचं स्पष्टीकरण. त्यामुळे देवडा चरणी वाजवितो वेणू आणि गोपिकार म्हणू स्वामी माझा स्वामी माझा देवडा चरणी. सुंदर गोपालकृष्णाचं दर्शन आहे. एक पाय असा दुमडलेला आहे देवडा चरणी ना म्हणून पाय दुमडलाय. हातामध्ये ती बासरी देवडा चरणी आहे. त्या गुंडीत असणारी ती सुंदर मोत्याच्या सर आहे. भगवंताची ती कोमल अंगुली आहे की जी सुंदर अशी लाल लाल चुटकेदार दिसत आहे. भगवंताची अत्यंत नाजूक जवनिका आहे. काळे गोल डोळे आहेत. त्याची धनुष्याकृती असणारी नेत्रपंक्ती म्हणजे भुवई आहे. मस्तकावरती सुंदर मुकुट आहे. त्याच्यावरती मोराचं पीस आहे. गळ्यामध्ये वैजयंती माला आहे. कमरेला शेला बांधला आहे. पितांबर धारण केलाय म्हणजे पिवळा पितांबर. हा पितांबर पिवळाच असतो पण लोक शब्द करताना पिवळा पितांबर. आता म्हटलं पिवळा पितांबर कसं म्हणायचं ना. पितांबर पिवळाच असतो. ज्यांनी कानामध्ये ना गोल रिंग घातली. आता रिंग चौकोनी नसतेच पण यांनी गोल रिंग घातली. काय शब्द करावे असतात. आपण बोलण्याच्या नंतर काय बोलून जातो. तसं भगवंतांनी पितांबर नेसलेला आहे. पायामध्ये सुंदर छुमछुम आहे आणि एक पाय दुमडून भगवंताची स्वारी अगदी नयनमोहन आहे. त्याचं ते दर्शन आहे. बघा कानामध्ये कुंडल आहे आणि बुवानी कृष्णाकडे बघावं. रात्री 10-10:30 कीर्तन सुरू व्हावं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर ते वारकरी कीर्तन आमच्याकडे नारदीय नाहीये. त्यामुळे पहिली पंचपदी जय जय राम कृष्ण हरी ती पंचपदी चालू झाली. म्हणता म्हणता पंचपदी पूर्ण होईस्तोवर तासभर गेला आणि साधारण ठेंगणं व्यक्तिमत्व जरा काळा सावध. मस्तकावरती सुंदर अबीर चढवलेला आहे. बाजूला मुद्रिका आहे. गळ्यामध्ये वैष्णवी आहे. मुखावरती पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव भगवंताचं नाम आहे. सुंदर ते कर्वकाठी धोतर आहे. अंगावरती बारामती कासलेली आहे. खांद्यावरती उपरण आहे आणि महाराजांची स्वारी गादीवरती येते. आलेल्या विणेकऱ्यांनी महाराजांना अबीर बुक्का चढवावा. बुवांनी तर अबीर बुक्का चढवावा. त्याच्या गळ्यातला विणा आपल्या गळ्यात घ्यावा. वारकऱ्यांनी मागे जाऊन उभं राहावं आणि मग पुन्हा एकदा भगवंताचं स्मरण व्हावं. नाही म्हणाला 11:30 वाजून गेले आणि बुवांनी आता अभंग लिहायचा ना निरूपणाला. काय अभंग लिहायचा म्हणून कृष्णाला विचारलं. भगवान गोपालकृष्ण म्हणतात असं म्हणा आमचा उत्सव करताय तर आमचाच अभंग द्या. म्हणून बुवांनी अभंग घेतला. कृष्ण भक्ती तनला आहे कोण कृष्ण भक्ती
कृष्णभूवाचक शब्द नश्च निवृत्तीवाचक नाम कृष्ण. कृष्ण म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे कृ हा धातू आहे आकर्षण करून घेणारा, कृष्ण म्हणजे चैतन्य, कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे पुरळा, कृष्ण म्हणजे कपटी. कृष्ण या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आणि बुवानी निरूपणाला सुरुवात केली. कृष्ण भक्ती विण तरला आहे कोण, म्हणजे जो कृष्ण भक्तीला लागला तोच तरला, अन्यथा जो लागला नाही तो बुडला, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. पण कृष्ण कुठल्या कृष्णाच्या भक्तीला लागायचं, तर कृष्ण या शब्दाची व्युत्पत्ती सांगतायत बुवा. मुळामध्ये पंढरपुरामध्ये देगलूरकरांचा मठ आहे. देगलूरकरांचा मठ आहे. देगलूरकर या घराण्याने म्हणजे देगलूरकर या आडनावाने दोन मोठी माणसं आमच्या या भक्ती संप्रदायाला दिली. एक म्हणजे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर, एक पहिलं व्यक्तिमत्व, आणि दुसरं म्हणजे प्रमुख पूजनीय सद्गुरू श्री श्रीधर स्वामी महाराज, हेही देगलूरकरच. त्यामुळे श्रीधर स्वामी महाराज हे समर्थांच्याकडे गेले, म्हणजे रामरायाची उपासना केली, आणि धुंडा महाराजांनी भगवान पंढरीनाथाची उपासना केली. असे जीवनामध्ये प्राणेश्वरी लाभलेले फक्त धुंडा महाराज आहेत. प्राणेश्वरी त्यांनाच फक्त लाभली. बाकीच्या आपल्या सगळ्यांना प्राणप्रिया लाभते, प्राणनाथ म्हणणारी लाभते, अजून अजून बरेच, पण प्राणेश्वरी लाभत नाही. म्हणजे काय, धुंडा महाराजांनी कीर्तन केलं, कीर्तन झाल्यानंतर जो गादीवरती शेवटचा नमस्कार घातला तो शेवटचाच, पुन्हा उठलेच नाही, तो शेवटचा नमस्कार होता. ही बातमी त्यांच्या बायकोला घरामध्ये स्वयंपाक करत असताना तिने ऐकली, आणि तो ऐकल्यानंतर त्यांनी त्या बसल्या जागेवरतीच प्राण सोडला. बसल्या जागेवरती प्राण सोडला. पंढरपुरामध्ये एकाच वेळेला दोघांची यात्रा निघाली, एकाच वेळेला. असं लाभलेलं भाग्य फक्त धुंडा महाराजांना. त्या घराण्यावरती पांडुरंगाची आसीन ऋण आहे. त्या धुंडा महाराजांचे दोन बंधू, एक गुंडा आणि दुसरा पांडा. या गुंडा महाराजांच्या नावाने प्रसिद्ध असणारा हा मठ आहे पंढरपुरामध्ये. या गुंडा महाराजांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज, त्या भानुदास महाराजांचे चिरंजीव सध्याचे विद्यमान हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर हे सध्याचे विद्यमान आहेत. आणि अत्यंत रसाळ आणि ओघोज आणि प्रासादिक वाणी. आपण जर त्यांची प्रवचनं कधी ऐकली तर बघा, युट्यूब वरती एखाद्या वेळेला तुम्हाला सापडते, जशी आमच्या सगळे काकांची सापडतात तशी. तो ज्या गुंडा महाराजांचं कीर्तन चालू आहे, रात्री साधारण 2:30-3 वाजता कीर्तन संपलं. बुवा म्हटले उरलेला विषय दिला. म्हणता 6 दिवस गेले, 7वा दिवस गेला, अजून कृष्ण या शब्दाचीच व्युत्पत्ती झाली. कृष्ण या शब्दाचीच व्युत्पत्ती झाली. आणि उद्या कृष्ण जन्म, तेव्हा आपल्याकडे कृष्ण जन्म रात्री 1:30 वाजता तुरून लागलाय, आणि त्याच्यानंतर 2.5 तासांनी उकळत आहे. 2.5 तासांनी उकळत आहे. तेव्हा कीर्तन कितीला चालू करायचं असा बुवांचा प्रश्न आहे. लोक म्हणले बुवा असं करा, 10ला चालू करता त्याच्यावेळी 11ला करा. बुवा म्हटले का नाही, काय कोकणातला जन्म करून घरी जायचं म्हणजे आंघोळ करून कामालाच जायचं. कारण तिकडं 4-4:30ला जन्म झाला की प्रसाद करून घरी जायचं, तांबडं कुठे राहणार, म्हणजे आंघोळ करून कामालाच जायचं ना. तेव्हा म्हणे असं फक्त एक झोप काढून कीर्तनाला येतो. बुवा म्हटलं हरकत. आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता कीर्तन असं का, सगळ्यांच्या हातात ते पुढं वाटलेली आहेत. बुवांचं ते कृष्ण जन्माचं आख्यान असं पुढं येत आहे. आता 6 पोरं मेली, 7वं जिरलं, 8वं म्हटलं आता जन्माला येण्याच्या परिस्थितीत आहे. ती सगळी परिस्थिती बुवा अगदी आनंदाने सांगतायत. बरोबर 1:30 वाजायला 1 मिनिट कमी आहे, आणि सगळ्यांच्या हातात पुढे वेळ जा हरी अवताराची विचार करा काय आवाज असेल.
महाराज म्हणतात सगळ्यांच्या हातात फुलं आहे. आता बुवांनी अगदी दीड वाजला, अर्धा 10 सेकंद शिल्लक म्हणाला आणि श्रावण कृष्णाष्टमीला श्रावण कृष्णाष्टमीला तारांगणी रोहिणी दिसे उजवी. श्रावण कृष्णाष्टमीला तारांगणी रोहिणी दिसे उजवी असं बुवा म्हणतात. आकाशामध्ये कृष्णाष्टमी, कृष्ण म्हणजे काळा म्हणजे अंधार, अशा अंधाऱ्या अष्टमीला, श्रावण महिना आहे, अंधारी अष्टमी आहे, आकाशामध्ये रोहिणी नक्षत्र येऊन राहिलेलं आहे, ते उजवं म्हणजे चांगलं दिसून राहिलेलं आहे. अशा वेळेला भगवान गोपाल कृष्णांची स्वारी असं बुवा सांगताय. जन्माला आले या वाक्याला बुवा आले आणि इकडं आतमध्ये गुरुजींच्या मध्ये गडबड झाली. गडबड काय झाली? कृष्ण जन्माला आल्यानंतर त्यांना नैवेद्य द्यायचा ना. जन्म झाला तरी तेच नैवेद्य द्यायचा असतो, भूक लागते ना. आपल्याकडे सुद्धा मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला पहिलं काय करतात? धुवून आणल्यानंतर त्याला पहिलं मध चालवतात, हे का नाही? पहिला मध चालवतात त्याला, मग बाकी ते सगळं 5वी 6वी 7वी 8वी सगळं नंतर. पण म्हटलं पहिला मध चालवतात, या जगाची ती ओळख आहे. तसं गोपाल कृष्ण जन्माला आल्यानंतर लगेच त्याला नैवेद्य द्यायचा आहे. म्हणून त्या गुरुजींची गडबड झाली की नैवेद्य कुठे, नैवेद्य कुठे. ते मुख्य गुरुजी होते. म्हटलं अहो राघवेंद्र गुरुजी, म्हटलं ते आता नैवेद्य म्हणजे काय? सुरथोडा. म्हटलं सुरथोडा आहे, म्हटलं उपेंद्र महाराजा दिला तिथलाय. म्हटलं उपेन कुठे? नाही म्हटलं मी त्या दुसऱ्याला सांगितलं. त्याला विचारलं, म्हटलं नैवेद्य, म्हटलं मी विसरलो. विसरलो काय विसरलो? बुवा गादीवरती दिसत आहेत तसे उतरल्यानंतर नाही, म्हणजे आपली पुण्यतिथी नक्की आहे. पण बाकी सगळीकडे बाबा बुवा एक्सक्यूज करतील, इथं करायचे नाही तो. म्हणून घाबरला त्याला काय करायचं. म्हणून म्हटलं काय व्हायचं ते नंतर नाही, आत्ता तर बुवा काही बोलणार नाहीत ना. हा सगळ्या लोकांना आशीर्वाद देत 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 बुवांच्या समोर. पण जन्माचं कीर्तन म्हटल्यानंतर बाकी इतर वेळेला लोक येणार नाही, पण जन्माच्या कीर्तनाला झाडून सगळी लोक येतात, सगळी लोक येतात. अख्खं पंढरपूर लोटलेलं. हा आपलं गच्च मंदिरामध्ये लोकांना आशीर्वाद देत देत बुवांच्या समोर. आणि बुवा आता म्हणणार आहे की कृष्ण जन्माला आला, ते वाक्य म्हणणार एवढ्यामध्ये वा थोडी कळ सोसा, थोडी कळ सोसा. मला म्हणते अरे ऑलरेडी आता तिला कळा सोसवत नाहीये, थोडी कळ सोसा. कशासाठी? अवतारा कृष्णाच्या रावणी केला प्रसाद मागाया. प्रसाद आणायचा मी पटकन जातो पंढरपुरामध्ये आणि प्रसाद घेऊन येतो. तेवढी कळ सोसा, तेवढी कळ. बंदीकडे पाहिले माहितीये काय म्हणाले, पण बुवा गादीवर उतरल्यानंतर मी पटकन घेऊन येतो, तेवढी जरा वेळ मारा. आता जुन्या कीर्तनकारांना मारुतीच्या शब्दासारखं चरित्र वाढवता घ्यायचं, हातचं काहीतरी राखून ठेवलेलं असतं ना. बुवा म्हटले लवकर या. काय 9व्या महिन्यात पुन्हा 7व्या महिन्यात येता येत नाही, पण कीर्तन करायला येता येत. हे कीर्तना श्रोते नसले की पंढरपूरला जातात ना, धाराडूर. आपल्याला पंढरपुरात जावं लागतं, तो ऑलरेडी पंढरपुरात. विचार करा तो कसला झोपला असेल. गुरुजी तीन तास कृष्णाचा जन्म आलाय. आता त्यालाही म्हणत होतं तिकडे जन्म चाललाय. ते एका दुकानात झोपलेला त्याच्यानंतर अरे काय करणार ते द्यायचं ते देऊन टाक. तो झोपेतच त्याने ते पाळता तो डबा काढला, त्या कागदावरती ओतला, पुरावा आणला. गुरुजी अहो त्या म्हणजे त्या मालका त्या नोकराला परत खाली जाऊन हातरुणावरती झोपावं एवढी क्षमता नव्हती त्या डाब्यावरती. असंच गुरुजी म्हटलं मग मला काय करायचं. तो जो धावला मंदिरात बुवाला फोन केली, बुवा
गोपालने तो तास तर एकटा मग काय तो सुंठोडा त्या चांदीच्या पात्रात काढलाय आणि समर्पिता नैवेद्य कमल कांदा बहु आनंदे वाटली कविता आणि देवकीला सांगताय आता आम्ही जन्माला येणार बरं का तेव्हा लक्षात ठेवा जन्माला आलं की काय करायचं ऐकायचं असेल तर तिकडे या तेव्हा गोपाल कृष्णांनी हे सगळं सांगितलं येऊ का जन्माला या आणि भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले सगळ्यांना नैवेद्य वाटलं तसं केला प्रत्येकाच्या अंगावर सुंठोडा सगळ्यांनी असं सुंठोडा अशी गोष्ट की त्या पिढीचं घर असतं आणि हवामान आहे ते सगळं दमट आहे त्यामुळे एक तर तो पुडीमध्ये बांधून ठेवा नाही तर खाऊन टाका हात चिकट होतात ना लोकांनी विचार केला घरी कोणासाठी न्यायचं आहे सगळीच लोक कीर्तनाला आले चाटून पुसून म्हणजे चाटून पुसून अर्धा तास त्याच्यात गेला आणि पुढचं चरित्र चालू झालं आता इकडून ते निघाले ते गोकुळामध्ये चाललेले वगैरे चरित्र चालू होतं 2.5 तासांनी तिकड झाले ना तुम्हाला सांगतो पहाटे 5-5:30च्या दरम्यान ह्या दुकानदाराला सांगा लक्षात रात्री कुठेतरी सुंठोडा मागला ते आपल्या नोकराला विचारलं काय म्हटलं सुंठोडा काय कोणतरी मागायला हो म्हटलं दिला की आकाराबा इथंच पाडला मी त्याच्यावरून तो कुठून झोपलो आणि तो दादा पाहिला त्या दुकानदाराची जन्माची झोप होता सुंठोडाच पण त्याच्यामध्ये पिठी साखरेच्या ऐवजी बचनागाचं विष कालवलेलं होतं चुकून बचनागाचं विष कालवलेलं होतं आणि बचनागाचं विषाचं वैशिष्ट्य असं आहे की ते माशीच्या पंखा एवढं जरी पोटामध्ये गेलं तरी कुंडली वरदारी होतं माणसाची कुंडली ती नक्की आहे पण ते विष आहे हे कळत नाही का तर ते गोड असतं ते गोड असतं कशावरून खाऊन दुसरा पर्याय मराठीत म्हणे विषाची परीक्षा करू नये आयुर्वेदामध्ये सांगितलंय बचनागाचं विष गोड असतं हो म्हणायचं खाऊन मारण्याच्या भानगडीत पाडायचं पण बचनागाचं विष हे औषध म्हणून वापरलं जाते हे लक्षात ठेवा तू तुझ्या डोळ्यावर झोप राहिलो अख्खं पंढरपूर डोळ्यासमोर दिसायला लागलो हे जर वाटलं गेलं असेल आणि लोकांनी खाल्लं असेल तर पटकन म्हटलं या सगळ्या लोकांना काडी लावायला आपण दोघंच तो नोकर म्हटला मालक दुकानात एवढ्या काड्या पेट्या नाहीये झोपले का तू इथं तो जो लावला देवळाच्या दिशेने आणि पुन्हा त्या यशोदेच्या त्या कुशीमध्ये असणारी वसुदेवाने कार उचलली आणि आपला हा नंद तिथे ठेवलेला आहे आनंद ठेवलाय कृष्णाला आणि ती गाल घेऊन गेलाय कृष्ण विचार करतायत की अजून टोपी कशी उठत नाही म्हणून तिला ते पाय लावायचा आणि यशोदेला जाग आली की जन्म झाला असं बुवाईपर्यंत आले आणि गोपाल असं म्हणणार एवढ्यात या माणसाने पाहिलं या मालकाने ज्या सगळे लोक कीर्तन ऐकतात कीर्तन चालू आहे त्यात सुंठोडा वाटायचा आहे की जो ऑलरेडी लोकांनी 2.5 तासापूर्वी खाल्लाय आणि तो आला ना सगळ्या लोकांना तो रोज पडून आणि कोणाच्याकडे वा सुंठोडा वाटू नका अरे आणि तो पटकन म्हटला सुंठोड्यामध्ये वचनाचं विष आहे त्यामुळे सुंठोडा वाटू नका मी दुसरा आणलाय आणि सुंठोड्यात वचनाचं विष हे बुवांनी ऐकलं मात्र टचकन डोळ्यात पाहिला कृष्णा काय केलं सगळ्या लोकांना विष खायला घालतोस हे गोपाला कृष्ण मुला सार्थकरी या वचनाते हे गोपाला कृष्ण मुला कृष्णा काय केलं अवताराचे नाट्याची श्रवणे धेयसे भक्तगणांचे प्रसाद भक्षुनी कृतार्थो होणे न चमच दिसते भारी दया
अरे तुझं चरित्र ऐकून आनंद घ्यायला लोक इथं आली आणि तू त्यांना विष खायला लागलास कृष्णा? शोभत तुला हे कृष्णा? तुझा प्रसाद म्हणून हा प्रसाद प्रसन्न करायला लोक आली आणि तू त्यांना विष खायला लागलास कृष्णा? म्हणून बुवा संताप ठेवतो, घराघरा डोळ्यात पाणी वाहतंय आणि लोक बघतात बुवा रडायला काय लागले, आत्तापर्यंत मस्त चालू हा पाण्या काहीतरी बोला आणि बुवा रडायला लागले, काहीतरी झाले दिसते. श्लोकाची कालावधी आली, बुवाने डोळे पुसले, श्लोकांना हात जोडले, श्लोक मला क्षमा करा, आपण भगवंताचं चरित्र ऐकायला इथं आला पण फार मोठा घात झाला. झालं काय, आपण सगळ्यांनी मगाशी सुंठोडा खाल्ला, त्याच्यामध्ये पचनागाचं विष होतं. असं दृष्टी आड सृष्टी मराठीत म्हणे हे जोपर्यंत माहिती नसतो ना तोपर्यंत सगळं अलबेल असतं, कळल्यानंतर सगळी गडबड होते. डायबिटीज झालेला कळत नाही ना तोपर्यंत नसतं, कळल्यानंतर सगळी गडबड होते. कसं आहे विष हे लोकांनी ऐकलं आणि आढळाली लोकांना उचकायला सुरुवात पुढे म्हणजे ते अनुलोम विलोम चालू झालं, फटाफट चालू झालं. काय विचार बऱ्याच लोकांनी एकमेकाला विष करायला सुरुवात केली. म्हणलं काय अच्छा बाबा टाटा विष विष करताय एकमेकाला. बुवाने पाहिलं काय अवस्था आहे आणि कृष्णाकडे पाहिलं इतिहास हा तसा. आजही त्यांच्याकडे जाऊन बघा, आजही मराठीची अनुभूती आहे. त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्या मंदिरामध्ये भगवान पंढरीनाथ आई रुक्मिणी मातोश्री दोघेही आहेत तिथं. आणि ह्या पंढरीनाथाचा सर्वांग आहे ना ते काळकुट्ट पडलेलं आहे, काळकुट्ट पडलेलं. पितळ्याचा असणारा हा भगवान पंढरीनाथ पण तो काळाकुट्ट पडलाय. बुवांनी पाहिलं, लक्षात आलं की 2.5 तास झाले असताना सुद्धा एकाही माणसाला काही झालं नाही. त्याचं कारण एकच. श्रोत्यांना म्हटले लोक भगवंताकडे बघा, सुंठोडा आपण खाल्ला पण विष मात्र त्यांनी खाल्लं. विष त्यांनी खाल्लं, सुंठोडा आपण खाल्ला. आपल्यातल्या एकाही माणसाला उचकी आली नाही. का माहिती का? यदा कदाचित आपल्याकडनं एखाद्या वेळेला त्या भगवंताचं एखादं नाम तोंडात आलं असेल आणि त्या नामाचं ऋण त्याच्या डोक्यावरती असेल म्हणून भगवंतानी आपल्यासाठी विष खाल्लं. चुकून मागून एखादं त्याचं कीर्तन आपण ऐकलं असेल आणि ते भक्तिभावाने ऐकले, त्याचं ऋण त्याच्या डोक्यावर असेल म्हणून त्यांनी आपल्यासाठी विष खाल्लं असेल. पण आपली एवढी पात्रता नाही, आपली एवढी योग्यता नाही की भगवंतानी आपल्यासाठी विष खावं. त्यामुळे जोपर्यंत हे विष उतरत नाही तोपर्यंत हे कीर्तन संपणार नाही. आणि ज्याला कोणाला असं वाटतंय की भगवंताने आपल्यासाठी विष खाल्लेलं हे जे प्रकरण केलंय ते योग्य नाही, असं ज्याला कोणाला वाटतंय तो हे विष उतरेस्तवर कीर्तन टाकून जाणार नाही, असं ते म्हणाले. आणि तुम्हाला सांगतो लोकांनी लगेच गडाला बघायला सुरुवात केली. आणि बुवांनी पहाटे 5 वाजता जय जय पांडुरंग हरी जय जय पहाटे 5 ला चालू केलेला गजर दुसऱ्या दिवशीची पहाट झाली ते थांबलेला नव्हता. एकही माणूस कीर्तन टाकून गेला नव्हता, टाळ थांबला नव्हता, मृदुंग थांबला नव्हता, गजर थांबला नव्हता आणि एकही श्रोता मुखातनं भगवंताचं नाव गायचं थांबला नव्हता. याचा परिणाम सर्वांगावरती असणारा विष कंठावरती स्थिर झाला. आजही जर पंढरपुरात गेला तर देगलूरकरांच्या मठात
घरात जा, भगवान पंढरीनाथाला बघा त्यांच्याकडच्या. म्हटलं छोटासा पांडुरंग आहे, पण त्या छोट्याशा पांडुरंगाचा कंठ मात्र काळा आहे, रंग लावलेला नाही, पॅच लावलेला नाही, ओरिजिनल आहे. साधारण 90च्या दारातली तिथली जी माणसं असतील ना, त्यांना हे चरित्र विचारावते, तुम्हाला असंच्या असं चरित्र सांगते. असं चरित्र अनुभवलेली माणसं आजही तिथं आहेत. तुम्हाला सांगतो, आजच्याही काळामध्ये भगवंत तुमच्यासाठी येतो. लोक कहते भगवान आते नहीं, रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं, शाट विदुर संग धुन लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. भगवंत येतो, आजही तुमच्यासाठी भगवंत अवतार धारण करतो, पण तुमचं नाम हे तसंच असावं लागतं. म्हणून मला देव हवा आहे, मला देव हवाच आहे, मला देवच हवा आहे. आपल्या मनाला विचारा, तुम्हाला कळेल आपण नामाच्या कुठल्या स्थितीवरती आहोत. आपलंच आपल्याला उत्तर मिळेल. त्यामुळे नामाची किंमत माहिती नसल्यामुळे नाम उगाच आपण करून राहिलेले आहोत. कसं चालू कीर्तन उद्या उद्या महाराजांचं कीर्तन करतो. मागणं बाबू रात्री 10:30 वाजता तिकडं कृष्णाचा जन्म आहे आणि हा जन्म तिथं नाही होणार, त्यामुळे तिथला जन्म वेगळा असणार आहे. तेव्हा सगळ्यांनी हे करावं, महाराजांची इच्छा आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी हा आनंद घेऊया. पुढं वर्षभर पुन्हा आनंद मिळतो, कारण एक श्रावण मास आपल्याला आनंद मिळतो. मला माहिती आपण सगळेजण खूप लांब राहतात, हा सुद्धा वेळ खूप झालेला आहे, पण एखादा दिवस कधीतरी भगवंताच्यासाठी आपण ऍडजस्ट करता. महाराज त्याची पोच पावती नक्की त्यांच्याकडे तुमच्या नावावरती घेऊन ठेवतात.